नमस्कार, सुप्रभात. मी वैभवी पुन्हा एकदा घेऊन आली आहे नवीन ट्रॅव्हल व्लॉग. कुठे निघालो तर जयपूरला. आत्ता वाजलेत सकाळचे 7:30. आम्ही जेव्हा घरून निघालो होतो तेव्हा 5:30 वाजले होते. आम्ही ठरवलं की एव्हरी 2 आवर्स आपण ब्रेक घ्यायचा, म्हणून आम्ही इथे टी ब्रेकसाठी थांबलो. नाश्ता करणार होतो पण सकाळचे 7:30 वाजलेत आणि ऑप्शन्स पण अवेलेबल नव्हते. म्हटलं पुढे बघूया आणि आम्ही इथे थांबलो भरूचला, कारण की गोलोब्स इथे आम्ही नेहमी थांबतो, कारण की ऑप्शन्स चांगले अवेलेबल होते. इथे एक नाश्ता केल्यानंतर आम्ही पुढे निघालो. आम्ही बरेच रस्ते बघून ठेवले होते की आपण कोणता रस्ता निवडायचा आणि कोणता नाही, कारण की ऑफकोर्स एक्सप्रेस हायवेवर बाईक्स अलाउड नाही आहेत. म्हटलं किती जास्त वेळ लागतो आपल्याला एक्सप्रेस वेपेक्षा ते सुद्धा बघूया. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets. No इन टोटल 6 दिवसांची आपली ट्रिप असणार आहे. आज आपण निघालो आहे घरून. आपल्याला पोचायचं नाथद्वारा 680 किलोमीटर, अप्रॉक्सिमेटली 700 किलोमीटर. आत्ता वाजलेत 1 आणि आपल्याला डाकोरला थांबायचं आहे लंचसाठी, कारण की खूप भूक लागली आहे. ह्या ट्रिपमध्ये किंवा ह्या व्लॉगमध्ये म्हणायला गेलात तर मी नक्की प्रयत्न करेन की मी सगळं कवर करू शकते, की आम्ही कुठे थांबलो, काय खाल्लं, काय काय पाहिलं. Good morning again, and we are starting our day. We have stayed here for last night. यश इथे पॅकिंग करतोय. बॅग्स आर रेडी आणि आम्हाला निघायचं. हे होतं नाथद्वाराला उत्सव स्टे, जे तुम्ही जर बघू शकता की एकदम हायवेच्या जवळच. वी आर स्टार्टिंग आवर डे अगेन. आणि ही आहे महादेवांची मूर्ती. 369 फीट, वर्ल्ड्स हायेस्ट महादेव मूर्ती. आणि इथे आम्ही लवकर आलो होतो, 9:30 नंतर ओपन होतं. आम्ही 7:30ला निघालो होतो, पण इथे सगळं फोटोशूट करण्यातच 8:30 वाजले. आम्ही पुन्हा एकदा रीचेक केलं की आपल्या सगळ्या बॅग्स व्यवस्थित आहेत ना अटॅच, कारण की आज आपल्याला जयपूरला पोचायचं आहे. कारण हा आहे आपला आजचा डे 2 आणि जयपूरला पोचायचं आहे पण लंचच्या आधी. म्हणून आम्ही इथे बरेच फोटो काढले, बराच वेळ घालवला. पण आपलं डेस्टिनेशन आजचं आहे जयपूर आणि आपल्याला वेळेत पोचायचं आहे. हॅलो, आणि आम्ही पोचलो आहे जयपूरला. हा आहे आमचा स्टे फॉर नेक्स्ट 2 days, हॉटेल पिंक पॅलेस. डिसेंट स्टे होता. ह्याच्यानंतर आम्हाला लगेच अनपॅक करून निघायचं होतं हवा महल पाहायला. आम्ही हवा महलला पोचलो 6 वाजता. 52 रुपीज पर पर्सन इथे तिकीट होतं. ऑप्शन्स चांगले होते फोटो काढण्यासाठी, पण अंधार झाला असल्याकारणाने आम्हाला जास्त काही फोटोज काढता आला नाहीत. आम्ही थोडे फोटोज काढले. त्याच्यानंतर आम्ही सरळ गेलो स्ट्रीट शॉपिंगसाठी, जी होती बापू बाजार आणि जवेरी बाजार, जे हवा महलच्या बाजूलाच होतं. त्याच्यानंतर आम्ही कुल्फी ट्राय केली आणि पुन्हा रिटर्न आलो रूमवर, कारण की उद्याचा दिवस मोठा असणार होता. हा आहे हॉटेल पिंक पॅलेस, जिकडे आम्ही 2 दिवस स्टे करणार होतो. हा मेन सिटीमध्ये असल्याकारणाने आजूबाजूला खूप जास्त ट्रॅफिक होती. आणि मी नंतर विचार केला की आपण कदाचित जर जलमहलच्या आसपास स्टे पाहिला असता तर तो बेटर असता. पण हा सुद्धा व्हेरी कन्व्हिनियंट फॉर मेट्रो स्टेशन आणि डिसेंट होता. ह्याच्यानंतर आम्ही सरळ गेलो झोपायला, कारण की उद्याचा दिवस मोठा असणार होता. उद्या आम्हाला पाहायचं आहे आमेर फोर्ट, जलमहल. गुड मॉर्निंग. कुठे आलो आहे? जलमहल पाहायला. सकाळी 8 वाजता. गर्दी कमी होती आणि आम्ही बरेच फोटो काढले इथे. सगळीकडे प्री वेडिंग फोटोशूट चालू होतं सकाळ सकाळ, कारण की गर्दी कमी असते.
आम्हीसुद्धा बरेच फोटो काढले. चहा अंकल एक बनवत होते, तिथून चहा घेतला सकाळ सकाळ, कारण की आमचा नाश्ता पेंडिंग होता. चहा कॉफी घेतलं आणि आम्ही फोटोज काढल्यानंतर आम्ही निघालो आमेर फोर्ट जायला. आणि हा आहे ब्युटिफुल आमेर फोर्ट, जो मी कवर केला, पण ॲक्च्युली मी त्याचा एक वेगळा ब्लॉग बनवते आहे. आम्ही लवकर पोहोचलो होतो म्हणून बाहेरच आम्ही नाश्ता केला. नाश्त्याचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होते. आमेर फोर्ट पाहिल्यावर आम्ही आलो गाल्टाजी येथे. गाल्टाजी आम्ही रील्सवर इतकं पाहिलं होतं, म्हटलं बघूया काय आहे, म्हणून आम्ही आलो. 7 ते 8 किलोमीटर आमेर फोर्टपासून लांब होता. आणि हे आहे ते स्पॉट जे आम्ही रीलवर इतकं पाहिलं, त्याच्यामुळे हे कवर करणं मस्त होतं. खूप ऊन होतं पण जाणवत नव्हतं, कारण की थंडी भरपूर होती. लंचसाठी आम्ही आलो राजमहल रेस्टॉरंट येथे. रिव्ह्यूज चांगले होते, म्हटलं बघूया कसं लागते. आणि हे आमच्या स्टेपासून म्हणजे पिंक पॅलेस हॉटेलपासून आणि सिंधी कॅम्प मेट्रो स्टेशनपासून जवळच होतं. आम्ही लंच केलं आणि नंतर रात्री डिनरलासुद्धा इथेच आलो, कारण की आम्हाला टेस्ट आवडली होती आणि ऑप्शन्स आम्हाला नव्हते माहिती की काय करायचं. ही आम्ही दालबाटीसुद्धा इथेच ट्राय केली. लंच केल्यानंतर आपण आलो मेट्रो स्टेशनला, सिंधी कॅम्प मेट्रो स्टेशन, जिथून आपल्याला जायचं होतं बडा चौक मेट्रो स्टेशनला, जिथून हवा महल, जंतर मंतर आणि सिटी पॅलेस 2-2 मिनटांच्या वॉकिंग डिस्टन्सवर होतं. खरंच खूप मला कन्व्हिनियंट ऑप्शन वाटला. 30 रुपयामध्ये आपण बडा चौक मेट्रो स्टेशन पोचणार होतं. ते पोचल्यानंतर उद्या आपल्याला रिटर्नसुद्धा निघायचं आहे खाटू श्याम जायला. त्याच्यामुळे लगेच आवरून लगेच रिटर्न यायचं होतं. त्याच्यामुळे मी जंतर मंतर आणि सिटी पॅलेस कव्हर करायला विसरले. गुड मॉर्निंग. आणि हा आहे आपला डे 4. मी रेडी आहे खाटू श्याम जायला आणि 4:30 ते 5 वाजलेत. ऑलरेडी मी खाली येते आहे, कारण की आपल्याला 7च्या आधी पोचायचं होतं आणि इथून 90 किलोमीटर डिस्टन्स होतं जयपूर ते खाटू श्याम. आणि जितक्या लवकर आपण पोचू तितक्या लवकर आपण रिटर्न येऊ शकतो, कारण की आपल्याला चेकआउट करायचं होतं आणि आजच आपल्याला उदयपूर निघायचं आहे. जर बाहेर बघायला गेलात तर बाहेर ऑलरेडी यश गाडी रेडी करत होता, रहदारी चालू होती आणि आपल्याला लगेच निघायचं होतं, कारण की आपल्याला लवकर पोचायचं आहे. इतकी जास्त थंडी लागते की मी थरथर कापते आहे. 8 डिग्री सेल्सिअस स्क्रीनवर दाखवत आहे आणि मला 5 ते 6 डिग्री फील होतं आहे. पण काय, आपल्याला पोचायचं आहे 7च्या आधी आणि आपण पोचलो 7च्या आधी खाटू श्यामला. काल खूप जास्त गर्दी होती असं सगळे म्हणत आहेत, कारण की काल एकादशी होती. एकादशीला खूप जास्त गर्दी असते लाखोंमध्ये. आणि आपलं इथे दर्शन 13 सीडी आम्ही बघून आलो होतो की 13 सीडीने दर्शन घ्यायचं आहे, कारण की जास्त वेळ पाहायला मिळतं बाबा खाटू श्याम यांना, म्हणून आम्ही 13 सीडीने आलो दर्शन घ्यायला. खूप छान दर्शन झालं आणि मग आम्ही निघालो. दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो जयपूरला. आमचे बॅग्स पॅक केले आणि चेकआउट करून आम्ही निघालो उदयपूरला जायला. उदयपूरला जाण्यासाठी आम्हाला अजून 350 किलोमीटर कवर करायचं होतं जयपूरपासून उदयपूर. आणि तेही आज संध्याकाळच्या आधी आपल्याला उदयपूर पोहोचायचं आहे. त्याच्या आधी आम्ही इथे थांबलो लंचसाठी, कारण की पुढे रूट वेगळा असल्याकारणाने रूट खूप छान आहे, रस्ता खूप छान आहे, पण ऑप्शन्स कमी अवेलेबल असणार होते आपल्याला लंचसाठी, म्हणून आम्ही इथे बर्गर किंगलाच थांबलो. ॲज युजल माझं स्ट्रगल, बऱ्याच गोष्टी होत्या माझ्या हातात आणि आम्ही इथे बर्गर किंगला थांबलो. थोडा लंच केलं लाईट आणि आम्ही निघालो उदयपूरला जायला.
वाजता आपण पोचलो उदयपूर. लगेच आम्ही बॅग्स ठेवल्या आणि उदयपूरला आलो फिरून. म्हटलं बघूया काय काय आहे. त्याच्यानंतर आधी आम्ही आलो जगदीश टेम्पल. सुरुवात आम्ही इथूनच केली. जगदीश टेम्पलपासून जवळच आमचं हॉटेल होतं. हे भजन ऐकल्यानंतर आम्ही आलो गणगौर घाटला. इथे थोडा वेळ बसलो. खूप छान वाटत होतं. खूप छान लाईट्स दिसत होत्या. असा होता आपला आजचा हा डे 4. गुड मॉर्निंग. हा आहे आपला डे 5 ॲट उदयपूर. सगळ्यात आधी इथूनच सुरुवात केली कारण की काल रात्री दिवस इथेच संपवला होता. म्हटलं बघूया इथूनच सुरुवात करूया. काल रात्री इतकी लाईट्स दिसत होतं, इतकं सुंदर दिसत होतं, म्हणून मला हे दिवसा बघायचं होतं की कसं दिसतंय. म्हणून आजच्या दिवसाची सुरुवात इथूनच केली. इथून आम्ही लगेच निघालो सिटी पॅलेस जायला. सिटी पॅलेस जाता जाता ह्या ज्या छोट्या छोट्या रस्त्यांवर जे हे शॉप्स होते इतके क्रिएटिव्ह आणि इतके भारी ऑप्शन्स होते शॉपिंग करण्यासाठी. त्याच्यामुळे हे पाहत पाहतच आम्ही निघालो होतो. सकाळी गर्दी तुम्हाला आता कमी दिसती आहे कारण की सकाळचे फक्त 8:30 वाजलेत. त्याच्यामुळे ऑप्शन्स तुम्हाला नीट बघता येतात शॉपिंगसाठी. त्याच्यात सोबत गर्दी कमी असते. जर तुम्ही 11 वाजेनंतर बघाल तर लिटरली इथे चालायलाही जागा नसते, इतकी जास्त गर्दी होती. इकडे खूप सारे अँटिक्स होते. खूप सारे कपड्यांच्या शॉपिंगसाठी पण ऑप्शन्स होते. शॉल्स होत्या, बॅग्स होते. म्हणजे मुलींसाठी बरेच ऑप्शन्स होते ॲज कम्पेअर्ड टू बॉईज. जसे हे अंकल इथे हँड पेंट करत होते टी शर्टवर, तसेच इथे बऱ्याच आर्ट गॅलरीज आहेत जिथे तुम्ही हँडीक्राफ्ट किंवा हँड पेंटेड गोष्टी घेऊ शकता. आता मी पोचलो सिटी पॅलेसच्या गेटवर. शॉप्स अजून ओपन झाले नाही आहेत आणि गर्दी कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला फोटोज आरामात काढता येतील. म्हणून आम्ही सकाळ सकाळ इथे पोचलो. इथे 400 रुपीज पर पर्सन तिकीट होतं. ॲक्च्युली मी सिटी पॅलेस दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये कवर करते, तो सुद्धा नक्की पहा कारण की बरंच होतं इथे कवर करण्यासाठी. ते केल्यानंतर आम्ही लंच केलं आणि मग आम्ही आलो बोट राईडसाठी. बोट राईड आम्ही घेतली लेक पिचोला इथून. 150 की 180 रुपीज काहीतरी तिकीट होतं पर पर्सन, जिथून ते तुम्हाला बोटमधून सगळं सिटी पॅलेस झालं किंवा गणगौर घाटचा जो म्हणजे एरिया आहे किंवा पिचोला लेकचा जो एरिया आहे तो सगळा तुम्हाला ते कवर करून देतात यात एक 15 ते 20 मिनटात आणि मग पुन्हा तुम्हाला पिचोला लेकजवळ ड्रॉप करतात. आम्हाला असं वाटत होतं की थोडं उशिरा यायला हवं होतं, पण ठीक आहे. आम्ही एक 5 वाजता ही बोट राईड घेतली होती कारण की आम्हाला 6 वाजता बागोर की हवेली इथे आमचं तिकीट होतं. त्याच्यामुळे आम्हाला तिथे सुद्धा जायचं होतं, 6च्या आधी पोचायचं होतं. खूप छान दिसते. हा सिटी पॅलेस आहे आणि आम्ही बागोर की हवेली पोचलो. 6 to 7चा शो होता आमचा. 125 रुपीज पर पर्सन असं इथे तिकीट होतं.
कलाकार म्हणजे सुपर से ऊपर, म्हणजे खूप छान डान्स केला यांनी. एकदमच पैसा वसूल परफॉर्मन्स वाटला मला. तुम्ही पण नक्की ट्राय करा इथे याल तर. आणि इथे आम्ही केला थोडासा नाश्ता, कारण की आजचं डिनर आम्ही थोडं लाईटच केलं. श्रीनाथ पावभाजी, इतका सुंदर सँडविच आणि मॅगी बनवली होती यांनी. आपला लास्ट डे ऑलरेडी आम्ही पॅक केलं आहे आणि निघालो आहे. सकाळचे 7 वाजलेत. हे आहे आपलं स्टे जिथे आपण थांबलो होतो, जे जगदीश टेम्पलपासून 2 मिनटाच्या अंतरावरच होतं. मूनफ्लावर गेस्ट हाऊस. बाय बाय उदयपूर. आज आपलं टार्गेट आहे 600 किलोमीटर्स. सकाळी 7 वाजता निघालो आहे. संध्याकाळी 7-7:30पर्यंत घरी पोचू असं गुगल म्हणतं आहे. बघूया. तरी आम्ही मध्ये थांबणार आहोत लंचसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी, आणि बघूया किती वेळ लागतो आहे आपल्याला घरी पोचायला. हॉटेल सर्वोत्तम, जिथे आम्ही आजचा ब्रेकफास्ट केला. 10 वाजलेत. घरी पोचायचे. घरी पोचण्याची घाई लागली आहे आत्ता, कारण की आजचा होता डे 6. उद्यापासून ऑफिस पुन्हा जॉईन करायचं आहे. आणि ही होती यशने इंटरेस्टिंग गोष्ट मला ही सांगितली की ही आहे दीदी, ही आहे तंबाखूची शेती. म्हणजे मला लिटरली बिलीव्ह होत नव्हतं, पण ही तंबाखूची शेती आपल्या डाकोरला बघायला मिळते. त्याच्यासोबत कापसाचं पीक हे घेत होते आणि केळीची बागायतसुद्धा बघायला मिळाली. हे सगळं नॅशनल हायवेवर आपण बघतो आहे. आणि संध्याकाळी 7:30 वाजता आपण पुन्हा घरी पोचलो आहे. ॲज आपण जसं ठरवलं होतं त्याच वेळेत घरी पोचलो. इन टोटल किती किलोमीटर झाले आपण बघूया, कारण की आपण डे 1ला कवर केलं होतं. घरून नाथद्वाराहून जयपूरहून उदयपूर आणि मग पुन्हा घरी. किती किलोमीटर झाले असतील अंदाजे? 2300च्या आसपास असं मला वाटतं आहे. 2372 किलोमीटर नंतर आपण पोचलो आहे. थँक्स फॉर वॉचिंग.